हॅलो हाय, कसे आहात तुम्ही? मी ज्योती सातपुते स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये. आज आणि ही आहे माझी बहीण. मी आहे निकिता सातपुते, जी आता गायकवाड झाली आहे. निकिता गायकवाड, निकिता प्रशांत गायकवाड. तुम्ही मला आधी पण व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. आता मी आली आहे परत. तर आज आम्ही ट्राय करणार आहे बाय वोक अँड टोक बाय विभा. त्यांनी लॉन्च केले न्यू नूडल्स वगैरे, तर मला ते ट्राय करायचे होते. मला बघायचे कशी आहे त्यांची टेस्ट वगैरे कशी नाही. लेट्स सी, मी तुम्हाला सांगते. तर आम्ही सर्व फ्लेवर टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू की ते चांगले आहेत कसे आहेत, तुम्ही पण खाऊ शकतात की नाही. नाहीतर आम्ही आमचे पैसे तर घालवतो, तुम्ही तुमचे पैसे घालवू नका चांगले नसतील तर. वर्थ आहे की नाही. तर ह्यामध्ये आहे 5 फ्लेवर. एक आहे कुंपाव, चाउमिन, मंचुरियन, मसाला आणि स्पायसी कोरियन. हा इंडियन मसाला वाटतं. हा, आणि यामध्ये पहिला ट्राय करते कुंपाव. सो यामध्ये आहे नूडल्स, इवन त्यांनी फोक पण दिलाय. हे आहे कुंपाव सॉस आणि हे आहे सीझनिंग. चांगला फोक पण दिलाय, म्हणजे आमचा फोक वाचेल, आम्हाला यूज करायची गरज नाही पडणार. समजलं? बाकी ब्रँड पेक्षा ह्याचे फोक्स थोड्या तुम्ही यूज करू शकता. हा, म्हणजे क्वालिटी वाईज चांगले आहेत. असं बाकी ब्रँड तुम्हाला असे नावासाठी देतात. आपल्याला त्यांनी स्पॉन्सर नाही केलंय, त्यांचं हे नाही करायचंय. स्पॉन्सर नाही केले, पण जी वस्तू चांगली त्याचं तुम्ही सांगू शकता की चांगली वस्तू आहे. असं भांडी घासायची गरज नाही पडणार आम्हाला. ठीक आहे, मी यांना बनवते आणि तुम्हाला सांगते. मी सगळे एकत्रच बनवणार आहे आता. ओके, तर हे आपले नूडल्स हे रेडी झाले. एक्स्ट्रा जे एक्सेस पाणी ते काढून टाकायचं आहे. सी, आणि यामध्ये हा सॉस ऍड करायचा आहे. सी, आणि ड्रेन करायला इथे आपल्याला होल पण दिले. चायनीज सारखं असं थोडा हे येतं. हां, मग ते चायनीज सॉस करतात ना त्याच्यामध्ये. सोया सॉस वगैरे, रेड चिली सॉस. ठीक आहे. वन टाइम तुम्ही खाऊ शकतात. हां, ॲक्च्युली वन टाइम खाऊ साठी म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल की कसं लागतं त्याचं वगैरे, त्यासाठी तुम्ही खाऊ शकतात. बाकी असं एवढं छान नाही की तुम्ही डेली यूज मध्ये पण खाऊ शकता. असं आमचा टेस्ट यापेक्षा आपली मॅगी चांगली 12 रुपयावाली, जी आता 14 रुपयाची झाली. आता लहानपणी आपण 10 रुपयात घ्यायचो, 5 रुपयामध्ये घ्यायचो, आता 14 रुपये. 14 पण नाही, 15ला झाली आय थिंक. माझी मम्मी बोलत होती 15 रुपये झाली. सेजल, तू ट्राय करे. आता सेजल ट्राय करून सांगेल. ठीक ठाक आहे.
म्हणजे आमच्या टेस्ट बडला ते नाही झालं. रेट करा रेट 10 ऑफ टॉप. 10 ऑफ टॉप 5 4.5. कारण असं ते विचित्र टेस्ट येते मध्ये. कुंग पावची एवढी खास टेस्ट नाही. हा ठीक आहे, अजून काय एक्सपेक्ट करणार. नूडल्स आहे. त्या नूडल्सने तर आम्हाला डिसअपॉइंट केलं आहे. आता बाकीचे फ्लेवर पण आपण टेस्ट करू, बघू कसे आहेत, आपल्याला आवडतात की नाही. माझ्या साईडने त्या लोकांनी तरी 5 रेटिंग दिली, मी तर 5 पण नाही, मी 3च रेटिंग देणार. नाही, मी 4.5. ओके, आता मंचुरियन फ्लेवर ट्राय करूया. आणि जास्त एक्सपेक्टेशन मला ह्याच्याकडून आहे, कारण की आम्हाला थोडं मॅगी सारखं वाटेल टेस्टमध्ये. आय हेट मॅगी. तसं पण मला रेडी टू ईट अजिबात आवडत नाही फूड. मी जास्त एक्सपेक्ट स्पायसी कोरियन कडून करते. हां, त्याचं स्पाइस लेवल कसं असेल आणि टेस्ट. आणि हे सर्व वस्तू वन्स इन अ वाईल्ड ठीक आहे खायला, तुम्ही असं रोज रोज नाही खाऊ शकत, आपल्या हेल्थसाठी पण चांगले नसतात. येतोय मंचुरियनचा फ्लेवर? दे तिला. हा ऍक्च्युली चांगला आहे. नाही घे दे खा. हा मंचुरियन स्मेल खरंच मस्त येतोय. हा मस्त आहे, मला खूप आवडलं. मंचुरियन फ्लेवर पण येते याला. कुंग पाव तसं पण आवडत नाही. हा मस्त आहे. जेन्युइनली छान. प्रॉपर मंचुरियन फ्लेवर. ओके, तर मंचुरियनला किती रेटिंग देते सेजल? 7.5. मी 7. मी 6. पण मला आवडलं ऍक्च्युली. ज्यांना कोणाला मंचुरियन आणि चायनीज खायला आवडत असेल ते ट्राय करू शकतात मंचुरियन. म्हणजे जे कोणी मंचुरियन खात नाही ना तरी पण हे खाऊ शकतात असं येते. मला आवडत नाही मंचुरियन पण तरी पण ते छान आहे. आणि आता मी ट्राय करते चाउमिन. ओके, तर मी आता ट्राय करते चाउमिन. लास्ट तर ठीक आहे. ठीक ठाक. मंचुरियन पेक्षा पण चांगला आहे हा. कोरियन नूडल्स सारखं लागतं थोडं थोडं फ्लेवर. ठीक ठाक आहे. ओके ओके. मला मंचुरियन पेक्षा हा कोरियन नूडल्स आवडला. सारखं लागतं. लागतंय ना. ठीक आहे. मंचुरियन जास्त छान मला मला पण. मला हा जास्त म्हणजे कम्पेअर टू कोरियन हा मला आवडला. सगळ्यांचं टेस्ट वेगवेगळं असतं, तर सगळ्यांच्या याप्रमाणे सगळ्यांना आवडू शकतं. त्या लोकांना ते आवडलं, मला हा आवडला. रेट किती देणार तुम्ही लोक ह्याला? तू? मी सेजल. 6. तू ज्योती? 6.5. मी 8 देणार, मला आवडलं. 8. आता ट्राय करते मसाला, ज्याच्यासाठी सगळे ह्याचं हे बघ कलर पण ना ॲज अ सॉस कलर त्याच्या कप प्रमाणेच आहे, येल्लोइश ग्रीनिश. तर तुम्ही समजू शकतात आता ह्याच्याकडून मला अपेक्षा आहे की मॅगी सारखं टेस्ट देऊ शकतो. आता आपल्याला कधी ट्रॅव्हल करावं लागेल तर आपण याला इझिली घेऊन जाऊ शकतो. पूजाची वेळ झाली आहे, तर आमच्या घरी पूजा चालू आहे. दिवाबत्ती, यू नो टिपिकल मराठी फॅमिली. 6:30-7 वाजता हेच करते सगळं. तर आता मसाला नूडल्स ट्राय करते. मॅगी सारखं नको, मला मॅगी नाही आवडत. टिश्यू पेपर घे, काहीतरी मॅगी सारखंच असतं. थोडाफार मॅगी सारखं वाटतं. सेम मॅगी सारखं आहे. आपण टिफिन मध्ये मॅगी घेऊन जातो ना, तेव्हा कसं त्याला टेस्ट होतो तसं टेस्ट येतो. सॉरी बट ते मॅगी सारखंच लागतं आणि मला मॅगी नाही आवडत, त्याचा टेस्ट नाही आवडत.
नाही तर तुम्हाला मॅगी आवडत असेल तर हे चांगलं आहे त्याचं रिप्लेसमेंट. तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाताय ते घेऊन जाऊ शकता. आणि त्यांनी क्लेम केले की नो पाम ऑइल, नो मैदा, नो ऍडेड MSG, म्हणजे हेल्दी पण असू शकतं, हेल्दी पण आहे. आणि नूडल्स पण आहे जे मैद्याचे नाही आहे, सो हेल्दी. आता मोस्ट इम्पॉर्टंट मला क्युरियस आहे ते मला स्पायसी कोरियन साठी. ह्याची रेटिंग मी आपण हिला स्किप करूया. तू सांग किती रेटिंग आहे. मी 5.5. मी पण 6.5 दे. ठीक आहे. आणि मी 3. म्हणजे ठीक ठाक आहे. आपण तेच ती बोलली स्कूलला नेतो ती तशी मॅगी लागते. पण याच्यात ड्रॉबॅक हा आहे की याचा आफ्टर टेस्ट खूप अजीब वाटतो, म्हणजे बरोबर नाही वाटत. म्हणजे टेस्टलेस वाटते नंतर ती एकदम असं वाटतं आपण फक्त कच्ची काहीतरी खातो पीठ किंवा काहीतरी असं. फर्स्ट बाईट मध्ये तुम्हाला मॅगीचा मॅगीचा सगळी येईल, taste. पण नंतर मग आफ्टर टेस्ट नाही बरोबर. ह्याचा सॉस पण एकदम रेड आहे कोरियन सारखाच, हॉट. ओके, तर मी ट्राय करते कोरियन. फ्रेग्रन्स येतो एकदम तिखटवाला. ठीक ठाक आहे, थोडस तिखट वाट, आता वेळेस तिखट नाही, टँगी आहे. आफ्टर टेस्ट थोडस तिखट लागतंय. खूप टँगी आहे. हा टँगी आहे, फक्त थोडं आफ्टर टेस्ट थोडं आहे त्याचं तिखट. एवढं पण तिखट नाही, नॉर्मल. मला सर्वात जास्त आवडले ते मंचुरियन. हा सेम हिअर. मंचुरियन नंतर चाऊमिन, नंतर ही कोरियन, नंतर मग लास्ट हे 2 नंतर ते लास्टला ते पडले. तुला टँगी फ्लेवर आणि एकदम स्पाइस असं अचानक हिट करतो त्याला. लास्टला हा थोडस स्पायसी लागतंय. मी एकच बाईट खाल्ल्यामुळे ते आम्हाला एवढं नाही समजत आहे, पण कंटिन्यू खाणार तर स्पायसी लेवल आहे, स्पायसी आहे थोडंसं. तुला कोणतं जास्त आवडलं? मला फर्स्ट आहे चाऊमिन, नंतर मग मंचुरियन, थर्ड नंबरवरती हा, 4th 5th. तुला फर्स्ट मंचुरियन, मग स्पायसी कोरियन, मग हा म्हणजे चाऊमिन, मग मसाला आणि लास्ट तुमच्या लोकांना जर एकदा ट्राय करायचं असेल तर तुम्ही फ्लेवर ट्राय करू शकतात, आणि कुंपाव तुमच्या रिस्कवर तुम्ही ट्राय करू शकता. त्याची गॅरंटी आम्ही नाही देऊ शकत. ओके. बाकी सगळं फ्लेवर ठीक आहे. तर भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. असेच आम्ही न्यू ट्राय करणार. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकतात अजून कोणत्या कोणत्या गोष्टी ट्राय करायच्या. कमेंट करा, आम्हाला सपोर्ट पण करा. आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फॅमिलीला पण सांगा सबस्क्राईब करायला. आमचे सबस्क्रिप्शन वाढवा. असे तुमच्याकडे आम्ही अजून चांगले चांगले व्हिडिओ आणत राहू. आणि सर दुसरा पार्ट पण लवकरच येणार आहे, सो स्टे ट्यून्ड. भेटूया लवकरच. बाय बाय सारंगे. सायोनारा.